तर मम्मी आज काय स्पेशल बनणार आहे? आता मी चपात्या बनवत आहे. त्याच्यानंतर आजचं माकलेचं कालवण बनवणार आहे. माकडीच्या कालवणीला किती टाइम लागतो मम्मी? आपण हे सुक्कं बनवणार आहे. 10 ते 15 मिनिटात होऊन जाईल. 15 मिनिटं. इथे तवा गरम करत ठेवला आहे. तवा चांगला तापू द्यायचा. दोन पळी तेल टाकायचं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. त्याला थोडंसं तेल जास्त लागतं. आपला कांदा तव्यात टाकून द्यायचा आणि चांगला लाल होईपर्यंत परतून द्यायचं. त्यामध्ये टाकायसाठी मी हिरवी पेस्ट तयार केली आहे. मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण, 2 मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आपला कांदा चांगला शिजला आहे. त्याच्यात आपण 1 टोमॅटो टाकतोय बारीक चिरून. टोमॅटो ही कांद्यासोबत चांगला गळला पाहिजे. टोमॅटो शिजेपर्यंत आपण हे परतवून घेऊया. आता आपण थोडेसे सुके मसाले टाकूया. 1 चमचा माझा घरगुती मसाला आहे. तिखट, मालवणी मसाला, हळद अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, थोडासा लाल मिर्च पावडर रंगासाठी,
चवी परतून मीठ. हे सगळे मसाले आपण चांगले त्याच्यात मिक्स करून घेऊया. कलर पहा किती मस्त आले. कलर बघा किती सुरेख आलाय. कांदा आणि टोमॅटो अगदी एकत्र झालेले आहेत. मसालाही टाकून झाले. आता ही माकली आहे ती बाजारात मिळते, ती मी आणून त्याला स्वच्छ करून त्याला बारीक कापून ठेवले आहे. ती आता मी याच्यात टाकणार आहे धुवून. हे पहा ही माकली याच्यात टाकली. चांगले एकत्र करून घ्यायचं कांदा आणि टोमॅटोचं पेस्ट. रंग बघा किती सुंदर आहे. माकले आता टाकले आहे आणि मिक्स केली आहे. आता आपण हे हिरवं वाटण मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण हे आपण जे मिक्सरमध्ये वाटून घेतले ते टाकलं आहे. सोबतच थोडंसं पाणी टाकायचं मिक्सर धुण्यापुरती. जास्त पाण्याची गरज नाही आहे. आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं. आणि झाकण देऊन ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं 1-10 मिनिटं. एवढी सुंदर आणि टेस्टी रेसिपी आहे. तुम्हालाही आवडेल. एकदा नक्की करून बघा. बघा आता 10 मिनिटानंतर माकळी छान शिजली आहे आणि थोडंसं पाणी आहे. आता ही रेडी आहे खाण्यासाठी. जर तुम्हाला जशी हवी आहे भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत तुमच्यावर आहे कसं खाण्याचं. अशीच ठेवा नाही तर थोडी सुक्की करा. आता हे आपलं रेडी आहे. आता आपलं सर्व स्वयंपाक रेडी आहे. इथे हा माकलीचं सुक्कं केलं आहे आणि इथे चपात्या. चला तर मग आपण सर्व करूया. माकलीचा रस्सा घेऊन त्याला ॲक्च्युली माकली मसाला बोलतो. अशा प्रकारे ही रेसिपी रेडी आहे. मक्कीचं सुक्कं आणि चपाती. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.